शेतकरी बंधूंनो, मी निवृत्ती पाटील, कृषी विज्ञान केंद्र करडा येथील फळबाग तज्ज्ञ म्हणून आहे. आज आपण गोविंद भाऊ देशमुख राहणार करडा यांच्या संपूर्णपणे नैसर्गिक आंबा शेतीच्या बागेत आपण आहोत. आज या बागेला 2 वर्ष 10 दिवस झालेले आहेत. पूर्ण केशर आंब्याची अति घन लागवड पद्धतीने जे आमचे डॉक्टर भगवानराव कापसे साहेब आहेत त्यांच्या हिशोबानुसार आपण याची लागवड केलेली आहे. अंतर आहे 14 फूट बाय 5 फूट. याच्यावर जवळपास आता 2 वर्ष कंप्लीट झाले या बागेला. आणि पुढच्या हंगामात येत्या बहार घेण्याच्या उद्दिष्टाने आपण याची बहार ट्रीटमेंट आज इथं करत आहे. बहार ट्रीटमेंटमध्ये झाडांना आपण पॅक्लोब्युट्राझॉल की जे कल्टर नावाने मार्केटमध्ये मिळते त्याची ट्रीटमेंट आपण आता इथं कशा पद्धतीने करायचं याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. इथे सर्वात पहिले आपल्याला झाडाच्या खोडाच्या जिथे ॲक्टिव्ह मुळ्या राहतात त्या मुळांच्या परिघामध्ये जवळपास खोडापासून 10 इंच ते 12 इंचापर्यंत आपल्याला अशी रिंग घ्यायची आहे. हे रिंग घेऊन आपण याच्यामध्ये कल्टारची ट्रीटमेंट करणार आहोत. वय बघता आपण या झाडाला फक्त 4 मिली कल्टार प्रति झाडाला आपण देणार आहोत. त्याकरिता आपण 2 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि 2 लिटर पाण्यामध्ये आपण 4 मिली इथं कल्टार टाकलेलं आहे. आणि हे कल्टार आता संपूर्ण या रिंगमध्ये आपण टाकणार आहोत. हे औषधाचं द्रावण टाकणं झाल्यानंतर या वाफ्याला खोदलेल्या चराला आपल्याला पूर्णपणे झाकून घ्यायचं आहे. ही संपूर्ण ट्रीटमेंट करत असताना आपल्याला जमीन ही एकदम योग्य पद्धतीत वापशावर असणं अत्यंत गरजेचं आहे. खूप जास्त कोरडी नको आणि अति जास्त ओलावा पण नको. येत्या 4-8 तासामध्ये ते पूर्ण मुळांच्या परिघामध्ये ते जमिनीमध्ये पसरून जाईल आणि मुळं त्याचं अपटेक चालू करतील. या उद्देशाने आपल्याला त्या जमिनीचा ओलावा तेवढा ठेवायचा आहे. तर मित्रांनो, एवढी साधी सोपी पद्धत आहे. फक्त तांत्रिकदृष्ट्या कुठे द्यायचं, कशा पद्धतीने द्यायचं आणि किती द्यायचं हे 2-3 बारकावे आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश होता. धन्यवाद.